आत्मभान फाउंडेशन. आपण जाणून घेत आहात आत्मभान ग्रामीण विकास फाउंडेशनची उद्दिष्टे आणि कार्यक्षेत्रे. आत्मभान ग्रामीण विकास संस्था जी ग्रामीण भागाच्या सर्वांगीण कल्याणासाठी मागील 5 वर्षांपासून अहोरात्र कार्य करत आहे. ग्रामीण भागातील तरुण, ग्रामीण भागातील मुलं, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा, ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था, ग्रामीण भागातील उपासमारी, ग्रामीण भागातील गरिबी, ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार यासह शाश्वत विकासाची जी 1 ते 6 उद्दिष्टे आहे आणि 13वे उद्दिष्ट यावर आत्मभान फाउंडेशननी यावर आपले सर्वाधिक लक्ष केंद्रित करून समाजामध्ये कार्य केले आहे. आत्मभान फाउंडेशनद्वारे राबवण्यात आलेल्या एका व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमात आमचे मार्गदर्शक डॉक्टर अग्रवाल सर असे म्हणतात. त्यानंतर आमची आई कारणीभूत आहे आम्हाला व्यसन लावण्यासाठी. लहान लेकरांना आजही डोरेमॉन असेल, त्या मल्लुतोंड्यात सिंचन असेल, त्याच्यानंतर मोठू पत्नीचे सिरियल असतात ते पाहू 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 आमचा एक पोरगा सवय लावली. कोण आईने लावली का पोराने लावलं? आपण लावतो. सरांनी सांगितलं की आज मी आमच्या गणेश माझेच विद्यार्थी आहे, त्या ठिकाणी त्यांनी मोबाईल शॉपी टाकलं. मागे तुम्हाला सांगितलं आहे कडीवर एक लहान मुलगा घेऊन आला आणि सांगितलं की मोबाईल लवकर रिचार्ज करून घ्या. त्याने सांगितलं ठीक आहे म्हणे. मी विचारलं काय नाही म्हणे, पूर्ण जेवत नाही म्हणे. मला त्याचा आणि रिचार्जचा संबंध काय? नाही म्हणजे युट्यूब बंद आहे म्हणजे त्याचा युट्यूब बंद, याचं इन्कमिंग बंद. एवढं आम्ही मोबाईलच्या आहारी गेलेलो. या दृष्टिकोनातून चांगल्या सवयी आपल्याला लावायच्या आहे, चांगल्या सवयी आपल्याला शिकावी लागतात. तुम्हाला सांगितलं की गहू पेरा लागते, गवत पेराची गरज नाही, गाजर गवत आपोआपच उगवते. तरुणांनी व्यसनांपासून कशा पद्धतीने दूर राहावं, व्यसनांचे कशा प्रकारे दुष्परिणाम होतात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपण कशा पद्धतीनं आपल्या आयुष्याला व्यसनाच्या अधीन जाऊन उद्ध्वस्त करतो याचे मार्गदर्शन या व्यसनमुक्तीच्या कार्यशाळेमधून मार्गदर्शकांनी केलं. अशाच प्रकारे समोरही उदात्त कार्य आत्मभान फाउंडेशन करत राहील. अशाच उदात्त आणि जनकल्याणाच्या कार्यासाठी आपले योगदान, सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत राहो अशी आपणाकडून आशा व्यक्त करतो.